नाही, 2 षटकामध्ये पॉवर प्ले नाही आहे. पॉवर प्ले नसेल याची आपण नोंद घ्या. त्यासाठी 38 सर्कलच्या बाहेर आपण 5 खेळाडू ठेवू शकतायत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण प्रथमेशला बघतोय, ज्यांनी 12 विकेट आपल्या नावावरती नोंदवलेले आहेत. तोच प्रथमेश. पॉवर प्ले नसेल याची आपण नोंद घ्या. अभिजित आणि प्रथमेश यांचे 12 विकेट आहेत. आणि भव्य यांचा स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. भव्य 141 धावा अजूनपर्यंत बनवलेले आहेत. प्रथमेशने बनवलेले आहेत 151. 10 रनचा डिफरन्स आणि त्याचे 12 विकेट आहेत. आणि अभिजितने 148 बनवलेले आहेत. संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आणि भव्य यांचे विकेट पण बघा. चला, 2 षटकाची मॅच आपण यासाठी ठेवली, वेळ आपल्याकडे नाही आहे. प्रथमेश, गुड्डू, पहिला चेंडू अप ड्राईव्ह बघायला मिळतोय. तिथे आपण बघतायत अनिकेत आहेत, 1 मिळेल. दुसऱ्यासाठी येत आहेत आणि 2 होत आहेत परिपूर्ण धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतायत. भव्य डेंजर इनकडे आले होते. संघाचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. तृषांगनं 2025 ची पोखरण चॅम्पियन लीग गाजवले. भव्यने तेवढंच मोठं योगदान दिले. प्रथमेश असेल, अभिजित असेल, अनिकेत असेल आणि सुदेश असेल, यांनी अक्षरशः ही स्पर्धा गाजवले. पुढचा चेंडू मिस टाइम आणि फलंदाज तृषांग बाद होताना आउट होत आहेत. चला, नवीन बॅटर या. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. विवेक रमेश मोरे साहेब, आपणास विनंती, आपण मुख्य मंचाकडे या. आपला आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम शेष आहे. विनंती असेल विवेक रमेशजी मोरे. धर्मेश आलाय. धर्मेशनं प्रभावित केले या स्पर्धेमध्ये. हर्षल नाईकने या स्पर्धेमध्ये प्रभावित केलेलं आहे. आमचे साहिल असेल, कुलदीप असेल, आयुष असेल, यश असेल, एशकेनी असेल, ऋषी असेल, या प्रत्येकानं या स्पर्धेच्या माध्यमातून प्रभावित केले. तसेच राकेश तामोरे असेल, सुंदर खेळ ज्यांनी दाखवलाय. पुढचा चेंडू अमोल असेल, या प्रत्येकानं जबरदस्त कार्य केले. फॅन्सी शॉट, या वेळेला जबरदस्त शॉट सिलेक्शन. चेंडू वन्स बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. धावसंख्या पोहोचली ती 6. निलेशजी भरत मोरे यांना मी विनंती करते, आपण मुख्य मंचाकडे या. 6 धावा झालेले आहेत. जबरदस्त कामगिरी स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतायत. 6 झालेले आहेत. प्रत्येकानं मोठं योगदान दिले या स्पर्धेमध्ये, म्हणून ही स्पर्धा गाजते या संपूर्ण परिसरामध्ये. आता इथे हळवारपणे चेंडू मात्र परिवर्तन केला होता. हलकासा ब्रेक होता. धावसंख्या पोहोचते ती 7 वरती. नाही, सिंगल आहे. 1 रन्स. हाताला स्पर्श झाला होता. आपण बघतायत 7 झालेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 डबल, 1 सिंगल, 1 विकेट आणि 1 चौकार. याही वेळेला शॉर्ट अंपूलचा फटका अभिजितला निवडलाय आणि भव्य सुद्धा बाद होत आहेत. तंबूच्या आसऱ्याला परततायत. दुसरा हादरा बघायला मिळतोय, तो काम 25 संघाला. डिसय थँक्यू. आपण बघतायत आभार प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल साई मंडल पोफरण यांच्याकडून. पहिल्या दिवशी आम्हाला पाणी बॉटल बॉक्स त्यांनी दिलेले आहेत, त्यासाठी सर्व साई मंडळ यांचा आम्ही आभारी आहोत. पोफरण चॅम्पियन लीग या ठिकाणी नक्कीच
साई मंडळचे आम्ही आभारी आहोत. वळूया प्रथमेश 2 विकेट घेतल्यात म्हणजे 14 विकेट त्यांच्या नावावरती आहेत. आपल्या चेंडूला खेळतायत ऑन साईडला, एक धाव मिळेल. साहिल येत आहेत, चेंडूला फेकतील, 2 धावा मिळत आहेत. विवेक सरांचं आगमन इथे झालं. वेलकम विवेकची. धावसंख्या पोहोचली ती 9. पहिलं षटक संपलंय. कॅमेरामॅन आपला फोकस करा मुख्य मंचाकडे. विवेक मोरे साहेब या ठिकाणी येत आहेत, त्यांचे आभार प्रदर्शन. या स्पर्धेमध्ये 1111 रुपयाचे आर्थिक सहाय्य त्यांनी दिलेलं आहे. त्यांचे आपण आभार प्रदर्शन, मायेचं पुष्प आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह सन्माननीय राजेंद्र राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण विवेक मोरे साहेबांचं करतोय आभार प्रदर्शन. थँक्यू विवेक साहेब. असाच मदतीचा हात सदैव पोखरण चॅम्पियन लीग साठी असू द्या. गोलंदाजीसाठी अभिजित आलाय. 9 धावा. पुढचा चेंडू. ओहो, गुडघा टेक तमाशा देख, परंतु काय घडलंय, रिव्हर्स साठी तिकडे फिल्डिंग सजवली होती. चाणाक्षपणा एक कर्णधाराचा बघायला मिळतोय. धावसंख्या डबल डिजिट. तिथे क्षेत्ररक्षक होते विक्रांत गावड. 10 धावा. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड पोहोचलाय. चांगले शॉट सिलेक्शन होते इथे. 10 धावा. 7 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू. ओ, फटका फसलाय. बॉल इन द एअर आणि झेल बाद होत आहेत. सुदेश तिथे आहेत. फलंदाज बाद, आउट. फलंदाज बाद. 10 धावा असताना आणखीन एक धक्का लागतोय. सय्यो गारेकर नवीन बॅटर. संघाचे ओनर आपल्याला बघायला मिळत आहेत. 10 झालेले आहेत आणि 2 चेंडू लिलय हाताळताना अभिजितनं प्रभावित केलंय या लीग मध्ये. यष्टांच्या मागे असणारे दिगंबरचं काम भरपूर मोठं राहिलंय. सर्व जणांचा चांगला साथ. चला आपण आर्किस्ट्रेट परफॉर्मन्स बघतोय, तो दिलाय. सय्यो गारेकर जात आहेत या ठिकाणी. विकेटच्या रूपानं आणखीन एक धक्का लागतोय. काम 25 संघाला. फलंदाज बाद. जरा बाजवा डीजे. थँक्यू. 3 चेंडू झालेले आहेत. 10 धावा स्कोर कार्ड वरती. नवीन बॅटर. पुढचा चेंडू. ओ, मिस टाइम. आणखीन एक धक्का बसेल का, आणि थोडस कॉल देणं गरजेचं होतं. धावसंख्या 2 ने 12 वर पोहोचलंय. 12. तर शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. प्रामुख्याने कौतुक करावं लागेल या रखरखत्या उन्हामध्ये आमचे 2 पंच प्रशांत पाटील आणि जयेश मोरे सरांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली पंचगिरी. त्यासाठी आम्ही संपूर्ण पोखरण चॅम्पियन लीगच्या कोर कमिटीच्या माध्यमातून त्यांना नक्कीच धन्यवाद देतोय. थँक्यू म्हणतोय. 2 झालेले आहेत. टोटल 12 झालेले आहेत. आमचे पाटील नेटवर्कचे ऑपरेटर अतुल यांचंही कौतुक करतोय. अल्टी पलटी आणि चौकार आलाय. धावसंख्या पोहोचते ती 16 वरती. शेवटचा चेंडू येणं शेष आहे. 16. 16 धावा आपण बघताय स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू आहे आणि संपूर्ण रखरखत्या उन्हामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला साथ दिली ते आपलं संपूर्ण ग्राउंड स्वीप करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपला वेगानं चेंडू ट्रॅव्हल झालाय. जबरदस्त एफर्ट आणि चेंडू सांगतोय मी जिंकणार, मी जिंकणार. 8 धावसंख्या चौकारामध्ये परिवर्तन झालंय. टार्गेट 21 असेल का? 21 टार्गेट आहे एसटीचे.
थँक्यू थँक्यू. चला चेंडू द्यायचा आहे, पंचांना चेंडू द्या. 21चं टार्गेट आहे, काम 25. चला फिल्डिंग करा, अरेंज करा. पंकजी मोरे, कसं एन्जॉय केले तुम्ही 3 दिवस? निलेशजी भरत मोरे साहेबांचं शुभागमन झालंय ज्यांनी या स्पर्धेला टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी जी स्पॉन्सर्स केलेली आहेत. आम्ही संदेश मोरे साहेबांना विनंती करतोय की आपण निलेशजी मोरे साहेबांचा आभार प्रदर्शन इथे करायचं आहे. कॅमेरा आपला फिरवा मुख्य मंचाकडे. निलेश मोरे साहेब, आम्ही आभारी आहोत. प्रत्येक खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय आणि एक मोठं काम आणि त्यांचा आभार प्रदर्शन इथे केले जाईल. संदेश सरांच्या शुभ हस्ते या मायेचं पुष्प आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण देतोय त्यांना सन्मान चिन्ह. नक्कीच आणि कॅच करतायत आमचे पाटील नेटवर्कचे ऑपरेटर. चला 21चं टार्गेट आहे, ओपनिंग पेअर. आणि पंकजी काय म्हणाल? स्पर्धा रंगले, स्पर्धा खूप मस्त एन्जॉय करतायत तुम्ही. 3 दिवस कशा पद्धतीने एन्जॉय केले आणि ते इथे सांगायचं. नक्कीच खूप या स्पर्धेमध्ये मॅच अतिशय सामने बघायला मिळाले या 3 दिवसामध्ये. आणि चांगली फटकेबाजी बघायला मिळाली, चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि चांगलं प्रेक्षक वर्ग इथे बघायला मिळाला सर्व या 3 दिवसामध्ये सामन्यामध्ये. आणि या सामन्याचं आयोजन आणि नियोजन खूप सुंदर झालं. तुमची कॉमेंट्री आम्हाला चांगल्या प्रकारे ऐकायला मिळाली. तुमचं क्रिकेटचं बद्दल ज्ञान आणि जनरल नॉलेज तुमचं खूप आहे, जे आम्हाला इथे शिकवण देऊन गेले या सामन्यामध्ये. तुम्ही वेगवेगळं भक्तीचं आम्हाला वेगवेगळं मार्गदर्शन केलं तुम्ही क्रिकेटच्या बरोबर. त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. प्रत्येकानं मी म्हणेन की आयुष्यामध्ये स्पर्धा एन्जॉय करायची आहे. कारण जेव्हा तुम्ही स्पर्धा बघतायत, न्याहाळताय जवळून, तिथून जो तुम्हाला ऊर्जा मिळत असते ती तुमची वर्षभर तुमच्या सोबत राहते. म्हणून प्रत्येकानं क्रिकेटच्या मैदानामध्ये यावं. तुमचं थोडंसं दुःख कमी होईल. प्रत्येकाला एक टेन्शन असतं, ते टेन्शन दूर करण्याचं एकमेव माध्यम ते म्हणजेच आहे मैदान. 12-21चं इक्वेशन आहे. गोलंदाजी ट्रॅकवर रोहित आलाय. वेदना अविनाश मोरे गिवली गावला बिलॉंग करताय. त्यांच्या माध्यमातून भव्यसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. चला स्पीडअप करा. आता घाई करायला सांगणं, तुम्ही तुमचं डिसिजन घ्या की किती पद्धतीने तुम्हाला चेंडू बघायला मिळेल. त्यासाठी थोडंसं स्पीडअप करा. 12-21 पहिला चेंडू डॉट आलाय. 11-21 काय वाटते पंकजची? 11-21चं इक्वेशन आहे. पण समोर अभिजित आणि प्रथमेश आहे. तोपर्यंत मॅच ही दोन्ही संघाकडे तशी आहे. पण अभिजित आणि प्रथमेशची जोडी आहे तोपर्यंत पलटणचे चान्सेस जास्त आहेतच. पण इथे मॅचमध्ये काही सांगता येत नाही. गेल्या वर्षी बघितलं होतं की प्रथमेश होता बॅटवर आणि एक चेंडू आणि एक धाव सुद्धा निघाली नव्हती. त्यामुळे हे प्रेशर कोणावर कधी येईल ते सांगता येत नाही. अशी मॅच आहे. टॅप केले चेंडूला आपण बघताय. सिंगल कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेसाठी प्रथमेश येत आहेत. धावसंख्या 2 चेंडू 2 धावा आणि खराब थ्रो बघायला मिळतोय. गरज होती का, हा एक प्रश्न आहे. 3 झालेले आहेत. चुकी चुकी आणि चुकी, अशा चुका तुम्हाला महाग पडतील. आता 2 चेंडू आणि 3 धावा झालेले आहेत. यष्टांच्या मागे आपण धनेश पाटील यांना बघतोय. नक्कीच नाजिम गुल्ली या नावानं प्रचंड प्रेम त्यांना मिळाले, कारण त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. बघूया. 2 चेंडू 3 धावा झालेले आहेत. 10 चेंडू आता 18ची गरज आहे. 21चं टार्गेट आहे. प्रथमेशचे नॉनस्ट्राईक इनकडे होते, ते स्ट्राईकवरती आलेले आहेत. रोहित 4 धाव तयार होत आहेत. 8 मुर्द विकेटचा मारा करतायत. पुढचा चेंडू जबरदस्त मॅच, शांत माहोल आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा चेंडू फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव झाल्या असती अगर प्रयत्न केला असता. डॉट बॉल. आता चेंडू झालेले ते 3, धावा झालेले ते 3.
पुढचा चेंडू. ओ गुड शॉट, बॉडमॅनचा यूज केलाय. चेंडूला डीप पॉकेट पॉइंट मध्ये खेळतायत. एक धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी आणि धावसंख्या पोहोचते ती 5. समोर आपण बघतायत 5 धावा झालेल्या आहेत. गिरबला नरेंद्र मोरे यांचं मोठं कौतुक करावं लागेल. त्यांनी प्रत्येक वेळेला जे हवं आहे, पाणी असेल, चहा असेल, यांची सुंदर व्यवस्था त्यांनी केली आहे. त्यासाठी टाळ्या एकदा झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. खूप मोलाचं सहकार्य, जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी बघायला मिळतोय. मदतीचा हात देणारा एक मोठं नाव आणि इथे मात्र आपल्याला बघायला मिळतोय चेंडू सीमा पार. वन्स बाउंड चौकार. धावसंख्या प्लाय झाले 9 वर पोहोचते. 7-12 हा सातत्याने येतोय. नवा असेल, जुना असेल, काही असेल, परंतु 7-12 येतोय. बघूया ह्या 7-12 वरती नाव कोण करेल. समोर चषक आहे त्याच्यावरती. चौकार आलाय. प्रथमेश मोरे हा हुकमी एक काय व्ही पलटणचा बॅकबोन आहे आणि तो मात्र पुढचा चेंडू इथे डाऊन द लेग सीक. वाईट बॉल. 0-1-0. 10 धावा झालेल्या आहेत आता 7-11 असं. एक एक चूक तुम्हाला महागात पडेल. येणारा वेळ परत येणार नाही. इथून तुम्हाला 100% द्यायचं योगदान हे मनामध्ये. पुढचा चेंडू. 7-11-10 झालेले आहेत. इथून जर आपण बघितलं क्राऊड फुल एन्जॉय करतोय, पण शांत वातावरण आहे ना, ते तुम्ही महसूस करू शकाल. कहते ना कि शोर आपके कानों तक जाता है लेकिन शांति आपके अंतरात्मा को छूती है. आणि ती शांती, नीरव शांती म्हणतात त्याला, ती बघायला मिळत आहे. मी आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचेल, परंतु शांत माहोल आहे ना, तो तुमच्या हृदयाला दस्तक देईल आणि तो दस्तक इथे आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्येक जण सांगतायत आम्हाला फक्त मॅच एन्जॉय करायची आहे, आम्हाला दुसरं काही नको आहे. पुढचा चेंडू. उलटॉस बॅटची कडा घेतोय. सिंगल कंप्लीट झालंय का, तर यस. आता बघतोय आपण धावसंख्या 1 ने आकार घेताना 6-10 झालंय. 6 चेंडू 10 ची गरज. 6 चेंडू 11 झालेले आहेत. मॅच बॅलन्स मध्ये आहे. चला लवकर, अंधारामध्ये चेंडू दिसणार नाहीये. काम 25 की व्ही पलटण. व्ही पलटण की काम 25. दोघेही सक्के भाऊ होणार आहेत, परंतु त्यांना म्हणायचं की संघ आमचा जिंकणार यासाठी प्रयत्न ते करणार आहेत. आणि डान्स करताना बघा, प्रत्येक बीट फॉलो करतायत ते. हे बघा देवेंद्र चौधरी एन्जॉय करतायत. 6 धावाची गरज आहे. चला मॅच ऑन करा, नाहीतर चेंडू दिसणार नाहीये. 11 झाले, 10 ची गरज आहे. 6 चेंडू 10 आणि ही मॅच तुम्ही पहा. बघूया यमक जुळवायला लागेल आता. सुंदर मॅच. भव्य आलाय, जो मॅच वाचवण्याचा कारनामा बऱ्याच वेळेला केलाय भव्यनं. संध्याकाळचा बॅट्समन आहे प्रथमेश, परंतु भव्य समोर आहे, हे विसरून चालणार नाही. बघूया पुढचा चेंडू. लोअर फुल टॉस होता, मिड ऑफला खेळतायत. एका धावेसाठी येत आहेत. 5-9. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. आणि तो झाला असता तर काही झालं असतं. 5-9. जबरदस्त. टाचणी पडली तरी आवाज येईल असा माहोल आहे. जबरदस्त मॅच. आणि मित्रांनो, पोखरण चॅम्पियन लीग जर तुम्हाला आवडली असेल तर प्रत्येक कोपऱ्यातून टाळ्या होऊन जाऊ द्या. माझ्यासाठी नाही, या संपूर्ण क्रीडा रसिकांसाठी, कारण मॅच जबरदस्त आपण एन्जॉय केला. आणि टाळ्यांचा गजर हे सांगतोय की सक्सेसफुल टुर्नामेंट आहे. पुढचा चेंडू. 5-9. यशाची उंच शिखर गाठताना आपण बघतोय पोखरण चॅम्पियन लीग. पुढचा चेंडू भव्य तयार होताना. भव्य डाऊन द लेग सिक. वाईट बॉल. आता 5 चेंडू 8 धावा. नेहमी म्हटलं जातं की प्रत्येक शिखरावरती तुम्हाला माणिक रत्न मिळणार नाही, प्रत्येक हत्तीच्या गंडस्थलामध्ये तुम्हाला मोती मिळणार नाही, आणि प्रत्येक जंगलामध्ये तुम्हाला चंदनाची झाडं मिळणार नाही. तसेच प्रत्येक स्पर्धा ही पोखरण चॅम्पियन लीग सारखी यशस्वी होताना तुम्हाला मिळणार नाही, ती फक्त इथेच बघायला मिळेल. सुंदर नियोजन. पुढचा चेंडू.
शॉर्ट बॉल होता यावेळेला पूल करण्याचा अटेम आहे. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्नासाठी येत आहेत का बघायचं आहे. नाही. आता किती रन्स बनवायचे आहेत. 4 बॉल 7, 4 चेंडू 7 ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग मध्ये आहे. अजूनही कोणी भविष्य सांगू शकणार नाही की मॅच कोण जिंकेल, आणि तेच क्रिकेटमध्ये बघायला मिळतं. 50-50 क्रॅकजॅकचं बिस्किट येत होतं मध्ये, आणि तशीच मॅच सुद्धा आहे, अजूनही अवेलेबल आहे. बघूया पुढचा चेंडू. भव्य भरपूर शॉर्ट बॉल, आणि झेल मध्ये परिवर्तन झालंय. महत्वाचा फलंदाज होते बाद. प्रथमेश आउट. एसटीच आहे. थँक्यू. चला फिल्डिंग अरेंज करा. सुदेश येत आहे. साहिल पाडावेने कॅच घेतलेला आहे. कॉट चांगला बघायला मिळाला. आता 3 मध्ये 7 ची गरज आहे. कोणाला कधी पाडावे हे माहिती आहे साहिल पाडावेला, आणि झेल घेत खऱ्या अर्थाने मॅच मध्ये कमबॅकिंग केलंय. सुदेश आलाय. 3 चेंडू 7 ची गरज आहे. त्रिशांक थोडस स्पीडअप करा. दोन्ही सक्के भाऊ. सुदेश, दोन्ही सक्के भावांची संघ आपल्याला बघायला मिळते. ओनर. चला चेंडू दिसणार नाही. 3-7, 3 चेंडू 7. आणि संपूर्ण कोर कमिटीला धन्यवाद देईन, ऋणी राहीन की सलग 3 ते 4 वर्ष आम्ही या स्पर्धेचं समालोचन करतोय. त्यासाठी आम्ही सर्व अंटायर टीम नक्कीच या ठिकाणी ऋणी राहू. आणि ज्या ज्या वेळेला डेट डिक्लेअर होते त्या त्या वेळेला प्रथमेश मोरे आवर्जून सांगतायत की ही आपली डेट आहे. काम 25. थोडंसं खाली बसा जेणेकरून कुठला खेळाडू फिल्डिंग करतोय ते समजेल. पुढचा चेंडू. सुदेश आलाय, मॅचचा हिरो मागच्या. संपूर्ण ताकद लावतील या मॅच मध्ये भव्य आणि सुदेश. ओ, आणि इथे वाईट बॉल. आता 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. अशा नाजूक ठिकाणी वाईट चेंडू हाताळणं म्हणजे थोडंसं टेन्शन वाढवून आपल्या पाठीराख्यांचं. जबरदस्त मॅच. भव्य तयार होताना 3 चेंडू 6 ची गरज. यावेळेला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करतायत. 1 धाव मिळेल. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. दोन चेंडू 5. समोर अभिजित आहे. जबरदस्त मॅच. आता मात्र प्रत्येक जण देवाची धावा करतायत. मॅच जिंकायचे. 2-5. 2 चेंडू 5. अभिजित बनाम भव्य. भव्य चला अजून अंधार पडेल, आणि अंधारामध्ये मग कधी कधी चेंडू दिसला नाही तर भरपूर धावून काढता येतात. पुढचा चेंडू. अभिजित उडवताय चेंडू. मिस टाइम झालाय. बॉल हवेमध्ये आहे, आणि सेल इथे घेतलेला आहे. फलंदाज या ठिकाणी अभिजित बाद होत आहेत. थँक्यू. चला नवीन बॅटर या. अनिकेत मोरे. छोटे बंधू बाद झालेले आहेत, मोठे बंधू येत आहेत. आता 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. सोमेश सरकारच्या अगेन्स्ट दिनेश कार्तिकने मारलेला षटकार. चामुंडा वाजच्या अगेन्स्ट आपण बघतायत ब्रँडम टेलरने मारलेला षटकार आपल्याला बघायला मिळतोय. चंद्रपॉलने मारलेला षटकार सुद्धा आपल्याला आठवतोय. तसाच
अनिकेत मोरे यांच्याकडनं षटकार मला 200 रुपये. आणि इथे व्हाईट बॉल टाकलाय का बघायचं की योग्य बॉल आहे, व्हाईट बॉल आहे. आणि मॅच थोडीशी आता पूर्ण हृदयाचे ठोके वाढवणार असेल, कारण 1 चेंडू आणि 4 बनवायचे आहेत. आता एक चांगला चेंडू हाताळायचा होता भव्याना, कुठेतरी एक्स्ट्रा चेंडू हाताळला. 1 चेंडू आणि 4 धावा. सुदेशला स्ट्राईक हवी होती आणि ती मिळाली, परंतु भव्य सांगतायत चांगली चेंडू आम्ही हाताळणार. 1 चेंडू 4 ची गरज. बघूया, 7:13 झालेली आहेत. न तेरा न मेरा ये मॅच होगा किसका. बघूया, चला जागते रहो. शेवटचा चेंडू 4 ची गरज आहे. बॉल शोधायचा आहे, कुठे जातो. आणि इथे बुडवलाय चेंडू. ओ माय गॉड, एक धाव परिपूर्ण झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण बघतोय. आणि या वेळेला आपण बघतायत काम 25 ठरतो यंदाचा चॅम्पियन.